मित्रांचे स्वागत। दोन पंच मैदानामध्ये दाखल झालेत। एका बाजूला दीपक पाटील सर आणि द्वारकानाथजी चोरगे सर यांना आपण पाहू शकाल। नंतर काही क्षणामध्ये दीपक सर आपण दीपक पाटील सरांचा फिटनेसचं रहस्य आपण जाणून घेणार आहोत। दीपक इंटरप्राइजेस OV11 खानावळे आणि 1-7 मित्रांची या दोन संघामध्ये फाईट आपण पाहू शकाल। आजच्या दिवसातील दुसरा सामना तुम्ही पाहू शकाल। एका बाजूला खानावळे संघाला पुरस्कृत केलाय दीपकजी पाटील आणि या संघाचे संघनायक अजय पाटील असतील। त्यानंतर 1-7 मित्रांची या संघाचे संघनायक प्रवीण भोईर आणि या संघाचे स्पॉन्सर असतील आकाशजी पाटील आणि दिनेशजी पाटील। त्यानंतर विनंती करेन या संघाचे पुरस्कर्ते दीपकजी पाटील, आकाशजी पाटील आणि दिनेशजी पाटील जर आपण उपस्थित असाल तर यावं मंचावर। पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला गेला तर ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा आणि इथून डॉट चेंडूची सांगता। पहिला चेंडू सुरेख फेकलाय गोलंदाज प्रणित गायकरला आपण पाहू शकाल। गोलंदाजच्या मार्कवर पहिला चेंडू अगदी वेगानं बीट केलाय फलंदाजाला। बेलवली गावातून बिलॉंग करतोय। ताकदवर फटका जरूर आहे। डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक धाव मिळेल फक्त सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं संघाचा अकाउंट आणि वैयक्तिक अकाउंट ओपन होत असताना आपण पाहतोय प्रवीण भोईरला एक आक्रमक खेळाडू आपण पाहतोय। प्रवीणचं उभं राहणं 4 षटक उभं राहणं खूप गरजेचं आहे। विशाल पाटील आता आला स्ट्राईक एंडवर। दोन्ही आक्रमक खेळाडू आहेत आणि पहिल्या षटकामध्ये तुम्हाला गोलंदाजीची दादागिरी दाखवणं खूप गरजेचं। पुलर लेनचा चेंडू सरळ बॅट केलेला पॉवर हिटिंग आपण पाहतोय। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर तैनात केलाय। पुन्हा एकदा धाव मिळेल फक्त सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्येत बदल 2 धावा आपण पाहतोय। प्रवीण भोईरला आपण पाहतोय आणि त्यानंतर भातान संघाकडून खेळताना आक्रमक सोच इथे मैदानामध्ये आजमावली आहे। प्रवीण आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि तिथे धाव मिळेल पुन्हा एकदा सिंगल। चांगली गोलंदाजी टिचून मारा करतोय। एक मोठा फटका खेळू देत नाही या प्रवीणला आपण बऱ्याच वेळा पाहिले भातान संघाकडून खेळताना आणि विशालला आपण पाहतोय। विशाल दहिवली संघातून खेळताना विशालला आपण पाहतोय। पोलार्ड या नावानं ओळखला जाणारा खेळाडू आपण पाहतोय। मैदानाच्या आतमध्ये डावखुऱ्याचा फलंदाज। पुलर लेनचा चेंडू ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय। सरळ जातोय सीमारेषा पलीकडे। व्हेरी मच प्रणित गायकरला आपण पाहतोय। एक चौकार आपण पाहिला विशालच्या बॅटमधून। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय। डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा धाव मिळेल फक्त सिंगल आणि सिंगल धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत बदल। धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवर। बघा विकेटच्या मागे जे खेळाडू बसलेत त्यांना मी विनंती पडद्याच्या आतमध्ये बसू नका। पडद्याच्या आतमध्ये बसू नका मी विनंती करेन। पडद्याच्या पाठीमागे बसा। जर आमचे कमिटी मेंबर त्या ठिकाणी आले तर तुम्हाला तिथून उठावं लागेल। बघा जास्त कोण संघाचे खेळाडू आपण पडद्याच्या मागे बसा मी विनंती करेन।
बघा आमची कमिटी मेंबर जर त्या ठिकाणी आले तर तुम्हाला तिथून उठावं लागेल. प्रेमाची विनंती असेल तुम्हाला. बघा खेळाडू कक्ष आपण पाहतोय आणि त्या खेळाडू कक्षामध्ये ज्या खुर्च्या आहेत त्या फक्त खेळाडूंना आहेत, याची आपण नोंद घ्या. खेळाडू व्यतिरिक्त तिथे कोणी बसू नका, मी विनंती करेन. अजयला आपण पाहतोय, अजय पाटील संघाचा संघनायक. खानावली संघाचा आपण पाहिला, बेलवली संघातून नेहमी खेळताना याला पाहतोय. आज चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये खेळताना आपण पाहतोय अजय पाटील गोलंदाजीच्या मार्कवर आलाय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक. पॉवर प्ले 2 असं हे षटक आपण पाहू शकाल. अजयचं समोर फलंदाज आपण पाहतोय एक आक्रमक खेळाडू, पोलाड या नावानं ओळखला जाणारा विशाल. दिशाहीन गोलंदाजी आपण पाहतोय. लेग स्टिक सोडून जाणारा हा चेंडू विचार करण्यास भाग पडतोय अजयला की या फलंदाजाला चेंडू आता फेकू कुठे, कारण एक बाहुबली फलंदाज म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाहिलं जाते. आता डावकऱ्याचा फलंदाज म्हटलं की क्रिकेटमध्ये नेहमी आक्रमक असतो आणि ती आक्रमकता विशालकडे आहे आणि त्याच्या बॅटमधून नेहमी धावा येताना पाहतो. फुलटॉस चेंडू, लॉलीपॉप चेंडू, सोडणार नाही विशाल. चेंडू जातोय डाऊन द ग्राउंड, सीमा पार, षटकार. या विशालला थांबवणं खूप गरजेचं असेल. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज होईल बा. धक्का क्रमांक 1 लागत असताना अजयला मिळाली सफलता. विशाल पाटील जो आक्रमक बनला होता, बिग फिश इन द नेट. पाटील साथीला सुशांत म्हात्रे, स्वप्नील पाटील करते धीरज हाय संगतीला. 24 लाईव्ह इव्हेंटचा भारी योगदान सामन्यांना. ग्रामस्थ मंडळ सांगडे गावाचा हातभार सामन्यांना. भाऊ रमाकांत पाटील उभा बघा हो पाहुण्यांच्या स्वागताला. 40 गावाचं आयोजन भारी गाजणार सांगडे या गावाला. षटकार चौकार भेटतील बघायला क्रिकेटच्या मैदानाला. थँक्यू व्हेरी मच. आपण पाहतोय मैदानाच्या अवतीभोवती खूप सारी गर्दी, प्रेक्षकांची दर्दी प्रेक्षक आपण पाहतोय आणि त्या दर्दी प्रेक्षकांचं आपण या 7 बाय ग्रुप आयोजित चाळीसगाव प्रीमियर लीगमध्ये हार्दिक स्वागत करूया. 24 लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन घर बसल्या आनंद घेत आहेत त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करूया. आता मात्र चांगला फटका बॅटच्या मधोमध, क्षेत्ररक्षक तैनात, फलंदाज होईल बाद. बॅक टू बॅक दुसरा हादरा मिळेल फलंदाजी करणाऱ्या 1-7 मित्रांची या संघाला. म्हणजे 1-7 मित्रांची संघ थोडी अडचणीत सापडल्या. संघ मित्र म्हणेन बॅक टू बॅक 2 हादरे दिले आहेत अजय पाटीलनं. पहिल्या चेंडू आपण पाहिला, त्यानंतर एक षटकार सुद्धा पाहायला मिळाला. अतिरिक्त चेंडूनं सुरुवात केली ती या षटकाची, त्यानंतर एक षटकाराला बॅक टू बॅक 2 विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय अजय पाटील ह्या गोलंदाजाला. विकेटचे हॅट्रिक संपादित करेल का अजय पाटील? पॉइंटच्या डोक्यावरून केलेला नजाकत भरा फटका. चेंडू जाईल सीमा पार, चौकार.
आल्या आल्या चौकार दाखवायला जणू काय तंबूमधून सेट होऊन आला की काय रोशन करत. त्याचबरोबर आपण पाहतोय यशस्वी आयोजक सतीजी दादा गायकर यांचं या ठिकाणी शुभ आगमन. यावं पण मंचावर आपल्या या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. आता कमबॅक करतोय अजय. चौकार आल्यानंतर डॉट बॉल फेकतोय. फलंदाज आपण पाहिला रोशन घरतला. आलेल्या त्यानं चौकार जरूर दाखवला होता. आक्रमक इरादे इतर म्हणे हैसियत आसमान जैसी रखो, चाहे जमीन कितनी भी महंगी हो लोक खरीद ही लेते. आणि तुम्हाला इथे विचार करावा लागेल. चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला न्यावं लागेल. चांगली फलंदाजी करावी लागेल आणि संघ मालकाला इथून तुम्हाला खुश करावा लागेल. आडव्या बॅटने खेळलेला फटका डाऊन द ग्राउंड. पुन्हा एकदा एका टप्प्यानं चेंडू जाईल ओव्हर द रोप, सीमा पार, चौकार. डीजे मास्टर. तर विनंती असेल नाथा घरत साहेब यांना सुद्धा विनंती असेल की या आपण या मॅचचा आनंद समालोचन कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचे. प्रमुख अतिथी प्रवीण भोईर, विशाल पाटील दहिवली सदस्य, संतोष गाताडे यांना सुद्धा विनंती असेल की या समालोचन कक्षामध्ये सूर्यकांत राजभर तसेच निलेश बाबराव म्हात्रे, गणेश म्हात्रे ग्राउंडसाठी विशेष सहकार्य रोलर पाहायला गेलो तर तेही पाठवला होता. सतीश गायकर आजिवलीचे एक लेजंड खेळाडू यांना सुद्धा विनंती असेल की या समालोचन कक्षामध्ये. तसेच आमच्या अजय पाटील यांचं सुद्धा इथं आगमन झालं आहे. अजित पाटील यांचं सुद्धा आगमन झालं आहे. दोन्ही संघ इथून स्वप्न घेऊन उतरलेत. आज जिंकायच्या उद्देशाने इतर मैदानामध्ये दोन्ही संघामध्ये लढत. सपना वो नहीं जो आप सोते समय देखते हो, बल्कि सपना वो होता है जो रातों को आपको सोने नहीं देता. आणि ते स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. एका बाजूला खानावले संघ आणि दुसऱ्या बाजूला एक साथ मित्रांचे हा संघ. प्रणित गायकरला आपण पाहू शकाल गोलंदाज. षटक क्रमांक 30 घेऊन आलाय. बॅटचा तडाखा जरूर दाखवलाय. बॅटच्या मधोमध चेंडू घेण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं. अप्रतिम असा झेल तिथे लॉंग ऑफ मध्ये पकडला गेलाय. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 3. शिश पाटील यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. विदर्भने सांगडे संघाची रन मशीन आशिष पाटील यांचं आगमन. त्यांचं स्वागत आपण करूया. आणि आमचे जग्गाबाई यांना आपण पाहतो, जगदीश भाई यांना आज दिवसभरामध्ये आज त्यांच्या फिटनेसचं राज आम्ही जाणून घेणार आहोत. आणि जाऊया मैदानामध्ये. षटक क्रमांक 30 मार्गस्थ पुन्हा एकदा प्रतीकच्या हाती चेंडू सोपवला गेलाय. प्रणितला आपण पाहतो, माफ करा, प्रणितच्या हाती चेंडू सोपवला गेला आणि पहिल्या चेंडूवर आली विकेट. प्रणितला जबाबदारी टाकली या संघनायकानं आणि ती जबाबदारीचा खेळ दाखवतोय. आडव्या बॅटने खेळलेला हा फटका आपण पाहतोय. शफल झाले ते थोडे फलंदाज. बिग शॉट फाईन लेग मध्ये चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत धावा मिळतील. या चेंडूवर 2 धावा. आणि या 2 धावेच्या त्याचबरोबर सतीश दादा गायकर आजिवली आणि त्यांच्या समवेत स्वागत करूया. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा खेळलेला फटका. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. फक्त सिंगलला प्राधान्य आणि एका धाव्यावर इथून समाधान मानलं जातंय. एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावर. षटक क्रमांक 30
वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोड्यातील तिसरं षटक घेऊन आलाय प्रणित गायकर हा गोलंदाज. पहिल्या चेंडूवर विकेट आली, त्यानंतर 2 धावा आल्या, त्यानंतर सिंगल दबाव तंत्राचा वापर केला जातोय गोलंदाजी करत असताना. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय खानावले संघाकडून. इथून धावा रोखण्यात यशस्वी जरूर ठरलेत मित्रमंडळी, की या षटकात मोठा फटका खेळू देत नाही आहे. आडव्या बॅटनं खेळलेला फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात वाईडिश लॉंग ऑन मध्ये. इथून सफलता मिळेल प्रणितला. फलंदाज होईल बाद धक्का क्रमांक 3. चौथा धक्का लागेल इथे फलंदाजी करणाऱ्या आपण पाहिल्या तर एक साथ मित्रांची. प्रेमजित पवारला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मोपे संघाकडून खेळताना. या खेळाडूला आपण नेहमी पाहिलंय. आज खेळायचं एक साथ मित्रांची आणि मित्रांचा दबदबा काय असतो, मित्रांची साथ काय असते हे मैदानामध्ये पुन्हा एकदा सिद्ध करावे लागेल. मी तर म्हणेन षटक क्रमांक 3 प्रणितचं खूप चांगली गोलंदाजी. अडचणीत सापडलाय संघ. एक साथ मित्रांची आज संघ आपण पाहतोय. गोलंदाज प्रणित पुन्हा एकदा गुरुंदेच्या मार्कवर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रेमजित पवार. संघाच्या मदतीला धावून यावं लागेल. अडचणीतून संघाला बाहेर काढावं लागेल. पॉईंटच्या डोक्यावरून खेळलेला हा फटका. क्रिकेटमधील मादक सौंदर्य वाढवणारा हा फटका आपण पाहतोय. डीप कव्हर मधून जाईल सीमारेषा पार चौकार. इथून चौकार आपण पाहिलाय. महागडी गोलंदाजी म्हणता येणार नाहीये कारण एकच चौकार या षटकामध्ये पाहायला मिळाला. पेरून केल्याचा प्रयत्न होता तितकंच चांगलं पंचांचा इशारा आपण पाहिला. पंच आमच्याकडे बोलतात की हा चेंडू खराब. एक अतिरिक्त धावेची भर पडेल एक साथ मित्रांची. थँक्यू व्हेरी मच. डीजे आपण पाहतोय STC DJ सँडी यांना. खूप चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. एक साथ मित्रांची संघ बॅटिंग करण्यासाठी आपण पाचारण केलं होतं. खानावले संघानं प्रथम टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं खानावले संघानं. आज 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा आपण पाहिल्या. धावफलकावर 4 फलंदाज गमावलेत आणि पाहायला गेलं तर संकट थोडं मित्र म्हणेन संकटामध्ये सापडलाय एक साथ मित्रांचे हा संघ. गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवर
गोलंदाज येईल आदी पाटील षटक क्रमांक 4 घेऊन. समोर फलंदाज आपण पाहू शकाल. लेफ्ट आर्म गोलंदाज आपण पाहिला. एक नॅचरल स्विंग असतो. इथे प्रयत्न जरूर केला होता क्षेत्ररक्षकानं. हा झेल टिपला असता तर फलंदाज इथे बाद झाला असता. हा झेल अखेरच्या क्षणापर्यंत नजर ठेवली आणि अखेरच्या शेवटच्या क्षणाला हा झेल सोडला गेलाय आणि इथून धाव मिळेल फक्त सिंगलच्या मदतीनं संघाच्या धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 32-32. आधीला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील 4थं षटक घेऊन आलाय. या 4थ्या षटकामध्ये तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. तितकाच वेगानं चेंडू फेकला गेलाय. चांगली गोलंदाजी बीट केले फलंदाजाला शांत बसवण्याचं काम. मी तर म्हणेन अडचणीत सापडलाय एक सात मित्रांची हा संघ. आधीला पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का आणि पोहोचलाय. इथे फलंदाज होईल बाद. एकूण गडी क्रमांक बाद होईल 5. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 32. खरं तर आजच्या वस्तुस्थितीचं चित्र दाखवणारं हे गाणं आपण पाहतोय आणि आज जर पाहायला गेलं तर बहीण भावासाठी भांडणं बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलेत आणि हे वस्तुस्थिती आहे. आणि गोलंदाज चांगला गोलंदाज आपण पाहिला. आधीला चांगली गोलंदाजी. 7x1 ग्रुप आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. सांगडे मैदान चेरोबा मैदान तुम्ही पाहताय आणि आमचे सूर्यकांत दादा पाटील यांना आपण पाहतोय. मैदानाच्या अवतीभोवती मैदानाचा आढावा घेत असताना खूप मेहनत आपण पाहतोय. मुख्य आयोजक म्हणून त्यांच्या काम आपण पाहिलंय. आणि गोलंदाज आधीला आपण पाहतो पाहिजे त्यांच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी टिचून मारा करतोय. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक फलंदाजांना शांत बसवण्याचं काम करतोय. संकट आलंय. संघर्ष करावा लागेल 1-7 मित्रांची या संघाला. ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा हा चेंडू पंच मला दर्शक द्वारकानाथ चोरगे सर की हा चेंडू खराब आहे आणि एक अतिरिक्त धावेनं संघाच्या धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 33 या धावसंख्येवर. आधीला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गावर लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला. बॅटची कडा जरूर घेतली आहे. एक सिंगल धाव. नजरेसमोरून धाव कशी चोरली जाते. मी तर म्हणेन इथून संघर्ष करावा लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. 1-7 मित्रांची या संघाला. आज जर पाहायला गेलं तर भारताचा एक यशस्वी गोलंदाज म्हणून आपण ज्याला पाहतो ज्यानं बऱ्याच वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि आज एशिया कपमध्ये आणि वर्ल्ड कपमध्ये जी कामगिरी केली. पुण्यानं नव्या जोमानं उभा राहिला आणि आज अर्जुन पुरस्कारानं याला सन्मानित केलं गेलं. मोहम्मद शमी. फुलरलेनचा चेंडू आडव्या बॅटनं खेळलेला फटका डीपमध्ये. क्षेत्ररक्षक एकदा पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. तितकीच चांगली आहे क्षेत्ररक्षणाची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. धाव मिळेल फक्त सिंगलच्या मदतीनं धावफलकात थोडा बदल. 35 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. आमचे ऑफिशियल स्कोरर जर जगदीशभाई पाहिले तर आमचे सुदर्शनभाई तारा यांना आपण पाहतोय आणि संपूर्ण डिटेल तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर संध्याकाळी मिळेल. किती चेंडू फेकले गेले, किती अवांतर, किती वाईट चेंडू फेकले, किती नो बॉल फेकले, किती विकेट्स आल्या, किती हॅट्रिक झाल्या, सर्व तुम्हाला डिटेल्स संध्याकाळी तुमच्या व्हॉट्सअपवर मिळेल. आणि इथे पुन्हा एकदा सिंगल मिळेल. चांगलं षटक आधीनं हाताळलं. या षटकाचा आपण विचार केला तर टिचून मारा केला गेलाय आणि एकही फलंदाजाला मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवलं गेलं आहे. त्याचबरोबर आमच्या युवा उद्योजक सागरभाई पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन. यावं पण मंचावर आपलं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 4 सुद्धा समाप्त झाले. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1-7 मित्रांची
36 धावा धावफलकावर आपण पाहतोय. दोन फलंदाजांना स्वतःवर विश्वास दाखवावा लागेल. शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. किमान 50+ टार्गेट ठेवावं लागेल. कारण मैदानाचा आपण विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त फलंदाजी पाहिली. शेवटच्या 12 धाव्यांची गरज असताना 2 षटकार 1 चौकार सुदर्शन गायकरच्या बॅटमधून आपण पाहिलाय. म्हणजे फलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी आज पाहायला मिळते. आणि शेवटचा गोलंदाज तुम्ही पाहू शकाल प्रीतम पाटीलला शेवटच्या षटकाची जबाबदारी टाकली. त्या जबाबदारीचा खेळ मैदानामध्ये प्रीतमला करावा लागेल. सरळ बॅटने केलेला फटका आपण पाहतोय. डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल 6. क्रिकेट हा खेळच. एकदा नाद लागला ना का वेळ मात्र आपोआपच लागतं. आणि वेळ हे प्रत्येकालाच असतं. काही ना असतं प्रेमाचं तर काही ना असतं क्रिकेटचं. थँक्यू व्हेरी मच. मी विनंती करेन आमच्या सन्मान्य पाहुण्यांना राजारामजी पाटील चिखले, चेतन शेठ पाटील खानावले, दीपक शेठ पाटील खानावले, यश लवडे खानावले, अरुण पवार बेलवली, सत्यवान मते पोंजे, दिनेशजी पाटील डेरवली, दत्तात्रय पाटील सांगडे, हरिचंद्र पाटील सांगडे, रघुनाथजी पाटील सांगडे, नरेंद्रजी मात्रे कोण आणि निलेशजी मात्रे कोण या सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण यावं मंचावर. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. पहिला चेंडू प्रीतमनं फेकला गेला. पहिल्या चेंडूवर मिळालं घवघवीत यश. त्याला मिळाली विकेट्स. येणारे त्याचबरोबर गुरुनाथजी पाटील साहेबांना सुद्धा आपण पाहू शकाल. त्यांना सुद्धा विनंती करूया आपण या मंचावर. प्रीतमला मिळालं पहिल्या चेंडूवर यश मिळाले. पहिल्या चेंडूवर सफलता. इथे थोडा कॉन्फिडन्स लेवल वाढला असेल या गोलंदाजांचा. संघ अडचणीत सापडलाय. 1-7 मित्रांची हा संघ. मित्र म्हणजे पहिल्या षटकाचा विचार केला. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च झाल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा आणि चौथ्या षटकामध्ये 5 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक. आडव्या बॅटनं शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल. आणि शेवटचं षटक कसं असावं याचं उत्तर देत असताना प्रीतमला आपण पाहतोय. प्रीतम पाटील हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर डॉट बॉल. संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे शेवटच्या षटकाची. आणि त्या जबाबदारीचा खेळ करत असताना मैदानामध्ये पुन्हा एकदा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. या फलंदाजांना बॅटची कडा जरूर घेतली होती. शॉर्ट फाईन लेगमध्ये हा चेंडू अडवला जाईल. तोपर्यंत धाव मिळेल फक्त सिंगलचा प्रवास आतापर्यंत आपण पाहिलाय. एखादा मोठा फटका येईल का ही सुद्धा चर्चा आपण पाहू शकाल. येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 3 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका येणं अति आवश्यक असेल. दिनेश पाटीलला आपण पाहू शकाल. त्याला साथ देईल विजय. आडव्या बॅटनं खेळलेला हा फटका वाडी स्लॉंगॉन आणि डीप मिड विकेटच्या गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पहिली धाव वेगाने घेतली. दुसरी धाव त्यांच्यासाठी तिथे सोपी झाली मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा सहजरित्या चित्याच्या चपळ्यानं पूर्ण करतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग या 2 फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिलंय. आणि 2 धावा घेत असताना या 2 फलंदाजांना आपण पाहिलंय. या 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या आपण पाहिली तर 39 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. उर्वरित 2 चेंडूंचा अद्याप खेळ बाकी असेल. क्षेत्ररक्षणाची फील्ड रचना आपण जर पाहिली तर डीप लॉंग ऑफमध्ये एक क्षेत्ररक्षक, डीप लॉंग ऑनमध्ये एक खेळाडू, त्यानंतर वाईडिश लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि डीप पॉईंटमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन अशी फील्ड रचना आणि गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळेल. ही व्ह्यू रचना आपण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्ट मिड ऑफमध्ये सुद्धा एक क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. ही फील्ड रचना आणि ऑन साईड पूर्णपणे या दोन्ही फलंदाजांसाठी खाली रिक्त केली आहे. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू आपण पाहतोय. आपटी बार
सरळ फटका आपण पाहतोय गोलंदाजच्या डोक्यावरून. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होईल बाद. या 2 धावेच्या मदतीनं संघाच्या धावसंख्येत बदल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 41 या धावसंख्येवर. पहिला दिनेश पाटील यांना आपण जर पाहिले तर रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य सुद्धा आहेत, एक चांगले गायक, लेखक आणि गीतकार सुद्धा आहेत, त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. ते पहिला पूर्वार्ध इथून समाप्त झाला आणि पहिल्या पूर्वार्धाचा आपण विचार केला तर एक साथ मित्रांची या संघानं प्रथम ज्यांच्या वाट्याला फलंदाजी आली 30 चेंडूमध्ये धावा जमवल्या एकूण 41 आणि 42 धावांचं लक्ष ठेवलंय दीपक इंटरप्राइजेस OV11 खानावडे संघासमोर. 30 चेंडू 42 धावा तुम्हाला धावा येथे खुटाव्या लागतील. कोण जिंकणार आणि कोण हरणार या सामन्यामध्ये ऐकूया काही क्षणामध्ये आमचे दीपक पाटील सर आणि त्यानंतर घेऊया छोटासा ब्रेक आमचे DJ सँडी. आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण इथे सन्मानित करूया. त्याचबरोबर सन्मानी पाहुणे राजारामजी पाटील साहेब चिखले, चेतन शेठ पाटील खानावले, दीपक शेठ पाटील खानावले, यश लबडे खानावले, अरुणजी पवार बेलवली, सत्यवानजी मते पोंजे, आकाजी पाटील कोलखे, दिनेशजी पाटील डेरवली, त्यानंतर दत्तात्रय पाटील सांगडे, हरिश्चंद्रजी पाटील सांगडे, रघुनाथजी पाटील सांगडे, नरेंद्रजी म्हात्रे कोण, त्यानंतर निलेशजी म्हात्रे कोण या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो आपण यावं व्यासपीठावर. आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत असेल. सुस्वागतम, स्वागतम.
आणि चंबूछाया. तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा. तुम्ही नसता तर नसते लढले जिद्दीने मावळे. तुम्ही नसता तर नसले दिसते स्वराज्याचे सोहळे. राजमाता जिजाबाई यांच्या जयंती निमित्त आपण करूया विनम्र अभिवादन. आणि बोलूया मॅचकडे. फार मोठं टार्गेट नाही आहे 42 धावांचं, परंतु लढावं लागेल या मॅचमध्ये एक 7 मित्रांची या टीमला. विनायक मोरेसाठी पहिल्याच बॉलवर थोडीशी अपील करण्यात आली होती. इथे मात्र निर्धाव चेंडून सुरुवात झाली. एक 7 मित्रांची आणि त्यांच्या विरोधामध्ये दीपक एंटरप्राइजेस OV11 खानावले. म्हणाव्या तशा धावा झाल्या नाहीत. प्रवीण भोईरचा खरं तर संघ, प्रवीण भोईर विशाल असतील, परंतु त्यानंतर मात्र फारसा प्रतिकार दिसलेला नाहीये या टीम मधून. प्रवीणचा हा बॉल फास्ट आउट साइड एज घेऊन शॉर्ट थर्डमॅनला बीट करत बॉल चाललाय. डीप थर्डमॅन बाउंड्रीच्या दिशेने चेंडू सीमा रेषा पार. धावसंख्येचा श्रीगणेशा होत असताना दीपक एंटरप्राइजेस OV11 खानावले टीमसाठी येतोय हा चौकार. चौकारानं मात्र सुरुवात झाली प्रवीण भोईरच्या अगेन्स्ट. इथे पुन्हा एकदा फ्लाइंग स्लिप कडे झेल होता, परंतु पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये थर्डमॅन बाउंड्रीच्या दिशेने चेंडू चाललाय. तो बॅक टू बॅक दुसरा चौकार फलंदाज विनायक मोरेच्या बॅटमधून. दोन्ही वेळा आपण पाहिलं काही अंशी का होईना चेंडू हवेमध्ये होता. चांगले चेंडू होते. फास्ट आउटसाइड एज सुद्धा घेतली होती. प्रॉपर टायमिंग नव्हतं, मिस टायमिंग झाला होता फलंदाज विनायक मोरेचे शॉट्स. परंतु पहा दैव बलवत तर त्याचं तिथून मात्र पाठीमागून चेंडू निसटला ना काही 4 धावा मिळतातच. आउटफील्ड सुद्धा फास्ट आहे मैदानाची. कट करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र चांगला चेंडू टप्पा पाडण्यात थोडीशी उसळी घेत विकेट किपरच्या हातामध्ये पोहोचलाय. निर्धाव चेंडूची सांगता. फुल लेंथ होता, पुढे टाकला होता. इथे मात्र फॉलो थ्रू मध्ये प्रवीण मात्र बॉल स्टॉप करतोय. डॉट बॉल. 7 मित्र आहेत कदाचित, इफ आय एम नॉट रॉंग 7 मित्र खरं तर एका संघामधून खेळतात आणि बाकी सुद्धा प्लेयर्स आहेत, परंतु हे जीवा भावाचे ज्याच्यामध्ये दिनेश पाटील आपण पाहतोय डेरोलीचे, प्रेमजित पवार असतील, आकाश असतील, प्रदीप असतील, प्रवीण आहेत, प्रवीण भोईर गोलंदाजी मार्कवर. हो यावेळेस मात्र डिफेन्स करण्यास भाग पाडलं होतं. चांगलं षटक मित्र म्हणेन. 2 चौकार जे आले ना ते पाठीमागे गेलेत, त्यामुळं चांगली सुरुवात करून दिले मित्र प्रवीण भोईरनं. विकेट प्राप्त झाल्या असत्या कदाचित थोडंसं पाठीमागे जे क्षेत्ररक्षण होतं त्याची रचना व्यवस्थित असती तर कदाचित एखादी कॅच मिळाली असती, परंतु पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्यात त्या. बिनबाद 8 अशी धावसंख्या. आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्सकडे, ज्या ठिकाणी सन्मान केला जाईल. सन्माननीय जीवनजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मात्र आम्हाला संपूर्ण बॉल पुरस्कृत करण्यात आलेत. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करण्याची विनंती मी करतोय. आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. जीवनजी पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे 40गाव प्रीमियर लीग मध्ये. दिनेश पाटील यांच्यावर आधारित हे संगीत आपण ऐकलात आणि अनेक गाणी मात्र त्यांनी लिहिली, गायली. खरं तर टेनिस क्रिकेट विश्वासाठी नेहमीच त्यांचं योगदान राहिले. सुरुवातीपासून आपण पाहतोय आणि बऱ्याचशा ठिकाणी अनेक स्पर्धांमध्ये खरं तर गाणी लिहून दिली असतील आणि अनेक मैदानामध्ये हे संगीत 4 चांद लावत असताना. थँक्यू DJ SDC. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर विजय मुकादम भाताणपाडा.
आणि भाताणपाडा म्हटलं की दिनेश पाटील डेरवली यांचं थोडंसं आता मात्र सलोख्याचं नातं आहे. एक वेगळं नातं आता बनलंय भाताणपाडा गावाशी. यावेळेचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा मध्ये निघून गेलाय. चला विजय मुकादम सुद्धा आता त्याचे नातेवाईक झाले ती आत्ताच माहिती आमच्यापर्यंत कळते, परंतु आम्हाला भाताणपाडा लक्षात होता. विजय मुकादम एक चांगला गोलंदाज ओळखला जातो. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये व्यावसायिक खेळत असताना चांगली बॉलिंग केले. काय चेंडू होता इथे, मात्र प्लम डिलिव्हरी होती यष्ट्यांच्या मधोमध. इथे मात्र लेग बिफोर द विकेट पायचीच सापडलाय. पहिला हादरा दिलाय विजय मुकादमनं. फलंदाज बाद होईल राहुल भोईर LBW. विकेटचं पतन झालंय. गरज होती एक सात मित्रांची टीमला ब्रेक थ्रू, आणि तो ब्रेक थ्रू मात्र विजय मुकादमनं मिळवून दिलाय. लढलं तर नक्कीच सगळ्या गोष्टी पॉसिबल होऊ शकतील. जरूर धावा कमी झाल्या असल्या म्हणून काय झालं, गोलंदाजीच्या जोरामधून क्षेत्ररक्षणाच्या जोरामधून सुद्धा प्रतिस्पर्धी टीमला घाम फोडता येऊ शकतो. अशा लो स्कोरिंग मॅचेस जिंकता येऊ शकतात, परंतु ते करावं लागेल. थोडीशी मेहनत मात्र घ्यावी लागेल. क्षेत्ररक्षकांची जबाबदारी फार मोठी आहे या मॅचमध्ये एक सात मित्रांची, कारण धावा फार मोठ्या नाही आहेत. 42 करायच्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा आल्या सुद्धा, परंतु विजय मुकादम प्रवीण भोईरची षटकं ही बरंच काही सांगून जातील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण पाटील येत आहेत. चिखले गावचा खेळाडू ऑन स्ट्राईक नाव. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विनायक मोरे वारदोली. विनायक मोरे म्हटलं की एक मोठं नाव आहे संपूर्ण विभागामध्ये. नेहमीच अनेक मैदानावर सरस खेळ राहिला या खेळाडूचा. गुणवत्ता आहे या खेळाडूकडे, आणि त्याच गुणवत्तेनं जर हा खेळाडू विनायक मोरे उभा जरी राहिला 5 षटकं, त्या धावा सहजतेनं चेस करू शकतो. हो, यावेळेचा हा चेंडू थोडासा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता, आणि वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न थोडासा दूर ठेवला. किरण पाटील पासून हा चेंडू बराच दूर ठेवला, बिलकुल कनेक्ट झाला नाहीये. विजय मुकादमची गोलंदाजी खेळणं सोपं नसेल, थोडं चॅलेंजिंग राहील. अनेक तालुकानिहाय स्पर्धा असतील, खुल्या गटातल्या स्पर्धा असतील, बऱ्याच वेळेला संघामध्ये निवड होत असते या खेळाडूची. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं होतं. यावेळेस मात्र लेग स्टंपवरचा हा चेंडू पंच मात्र सोयीर असल्याचा निर्वाळा देतात. सो वाईड बॉल कॉल. अतिरिक्त रन धावसंख्या 1ने पुढे जाईल. थोडंसं बऱ्याच अवधीनंतर धावफलक मात्र हल्ले. 2 चौकार आले होते, त्यानंतर मात्र अगदी शुकशुकाट होता. धावसंख्या वाढत सुद्धा नव्हती, परंतु वाईट बॉल. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांच्या निर्णयाचा आदर केलाच पाहिजे, सन्मान करावाच लागतो प्रत्येक खेळाडूला, कारण ते समोरून पाहतात. त्यांच्या नजरेमध्ये वेगळं काहीच झालं असेल. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की चेंडू गेला असेल आतून. धावसंख्या 9 वर 6 चेंडू, एकही धाव आली नव्हती मागची. 7व्या बॉलवर इथे धाव आले. हो, फुल टॉस होता. यावेळेस मात्र कनेक्ट प्रॉपर झाला नाही. इथे संधी होती, शॉर्ट फाईन लेगला मात्र संधी होती त्या ठिकाणी, जर डायरेक्ट हिट करू शकला असता तर, परंतु नाही. धाव घेण्याची सुद्धा हिंमत झालेली नाहीये. डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू. सामना मात्र कमालीचा पुढे नेत असताना एक सात मित्रांची ही साथ जर मिळाली या मॅच मध्ये सगळ्यांची, तर मात्र या मॅच मध्ये एखादा चित्तथरारक विजय मात्र खेचून आणू शकतील. आणखीन एक डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. अपील पहा, लाऊड अपील. वेगळ्या एनर्जीनं आता मात्र मैदानामध्ये खेळ पाहायला मिळतोय, आणि एक वेगळी युनिटी दिसते एक सात मित्रांची. ही साथ आता मात्र दिसू लागले मैदानामध्ये. काय सरस बॉलिंग केले विजय मुकादम. फक्त एकच धाव आली, तीही वाईड बॉलच्या स्वरूपामध्ये. एक फलंदाज सुद्धा बाद केला. दडपणाखाली खेळतोय की काय दीपक एंटरप्राइजेस OV11 खानावली संघ. थोडासा खानावली संघाला मात्र बॅकफुटवर ढकललं या षटकानं. विजय मुकादम सुपर बॉलिंग. आणखीन एक चेंडू शॉर्ट फाईन लेग कडे. इथे मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता.
सुपर बॉलिंग फ्रॉम विजय मुकादम. फक्त एकच धाव आली, तीही वाईड बॉलच्या स्वरूपामध्ये. कमालीचं कमबॅक मात्र या मॅच मध्ये. 42 धावा असल्या म्हणून काय झालं, आमच्यामध्ये सुद्धा ती क्षमता आहे. आम्ही सुद्धा गोलंदाजीच्या जोरावर मात्र हा सामना डिफेंड करू शकतो आणि हेच दाखवणार आहेत. पहिली 2 षटकं राहिलेत. या 2 षटकांमध्ये दीपक एंटरप्राइजेस ओव्ही 11 खानावले संघाची धावसंख्या 1 गडी बाद 9 धावा. भोवती भोवती प्रेक्षक राजा जमलाय सामने बघायला. सूर्यकांत पाटील आयोजक लाभला या हो सुंदर सोहळ्याला. 40 गावाचं आयोजन भरलंय भारी सांगडे गावाला. 40 गावाचं आयोजन भरलंय भारी सांगडे गावाला. 40 गावाचं आयोजन भरलंय भारी सांगडे गावाला. दोन षटकांमध्ये 9 धावा आल्यात. त्यामुळे इथे विचार करण्यास भाग पडले दीपक एंटरप्राइजेस ओव्ही 11 खानावले. मागचे 9 चेंडू पाहिले तर 9 चेंडूवर धाव सुद्धा निघाली नाहीये. जी धाव मिळाली ती फक्त वाईड बॉलच्या स्वरूपामध्ये मिळाले आणि विनायक मोरेच्या बॅटमधून जे 2 चौकार आले होते ते थर्डमॅनला आले होते. परंतु आता मात्र विनायक मोरेला आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवर मात्र सज्ज होतोय रोशन भोईर. आता जे 2 गोलंदाजांनी केले तेच करावं लागेल, कारण इथे कदाचित 4थं षटक विजय मुकादमला दिलं जाईल. परंतु हेच ते 3रं षटक आहे. त्या षटकामध्ये खानावले संघ मात्र कमबॅक करू शकतो आणि ते त्यांना करावं लागेल. पाहूया या षटकामध्ये काय घडतंय, कारण सगळ्यांचं लक्ष मात्र या ओव्हरकडे लागले. मोस्ट इंटरेस्टिंग ओव्हर असेल ही. परंतु रोशन भोईरनं क्षमतेनुसार खेळ केला तर मॅच मध्ये राहतील. इथे मात्र बॅकवुडला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकांना मात्र घेतलाय झेल. संपलाय विनायक मोरेचा खेळ. इथे मात्र मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. प्रेशर खाली, दडपणाखाली खेळ उंचावता येणं शक्य नाही तुम्हाला. आणि दुसरा हादरा दिलाय एक साथ मित्रांची या टीमनं. होतील दंग जग्गा 11 सांगडे संघ. जग्गा 11 सांगडे संघ. हे प्रेक्षक पाहून होतील दंग जग्गा 11 सांगडे संघ. हे प्रेक्षक पाहून होतील दंग जग्गा 11 सांगडे संघ. जग्गाबाई यांच्यावर हे गीत. फार मेहनत घेतात जग्गाबाई. छोट्या छोट्या गोष्टी पाहिल्या जातात या खरं तर या स्पर्धेमध्ये. जगदीशजी पाटील नेहमीच आम्हाला पाहायला मिळते. अदितजी पाटील कोळखे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. चांगली सुरुवात करून दिली ती रोशन भोईरनं. महत्वपूर्ण विकेट. विनायक मोरेला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. थोडीशी स्मशान शांतता गोटामध्ये पाहायला मिळते खानावले संघाच्या. फ्लायटेड डिलिव्हरी, लॉफ्टेड ऑफ ड्राऊचा फटका सरळ चाललाय. गोलंदाज रोशन भोईरच्या डोक्यावरून बॉल सीमा पार. षटकार. षटकारानं मात्र अकाउंट ओपन केलंय. बेलोलीचा विस्फोटक फलंदाज अजय पाटीलनं प्रेशर बनवलं होतं. दडपण मात्र टाकलं होतं या मॅच मध्ये. परंतु एका फटक्यानं मात्र ते थोडंसं दडपण रिलीज करत असताना संघ दीपक एंटरप्राइजेस ओव्ही 11 खानावले. त्यामुळं या मॅच मध्ये पुढे जायचं असेल तर इथून मात्र कॅप्टनला संपवावं लागेल. तरच मात्र एक साथ मित्रांची या टीमला मात्र पुढे जाता येईल. गोलंदाज रोशन भोईर. ओ क्रॉस पाटेड फटका. इथे मात्र बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून. अजय पाटीलचा धमाका. लगातार दुसरा षटकार.
दडपणच दूर केलं या दोन षटकारांना आणि तेवढी आक्रमकता नेहमीच पाहायला मिळते. अजय पाटील विस्फोटक खेळ साकारत असताना कॅप्टन नॉक, कॅप्टन इनिंग, कर्णधारावरची जबाबदारी आणि ती लिलेया पार करत असताना दोन षटकारांना टीमची टोटल मात्र पोहोचवले ती तब्बल 21 या आकड्यावर. 21 रन्स ऑन बोर्ड, 21 धावा तौफलकावर. इथे दडपण असेल आता रोशन भोईरवर. पहिल्या बॉलवर विकेट आणि त्यानंतर मात्र दोन षटकारांचा मार खालाय. इथे लगातार तिसरा षटकार तर पाहायला मिळणार नाही ना, की इथे मात्र गोलंदाज कमबॅक करणार. करावंच लागेल, गोलंदाजाला काहीतरी वेगळं करावं लागेल. ओ स्वीप केलाय आणि मिसटायमिंग स्ट्रोक, बॉल हवेमध्ये होता बराच वेळ. एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न. ही चान्स होती इथे, ही गोल्डन चान्स होती. अजय पाटील सहजी बाद होणारा फलंदाज नाहीये, परंतु फसला होता. इथे मिसक्यूट झाला होता त्याचा फटका आणि बराच वेळ चेंडू हवेमध्ये लोंबकळत सुद्धा होता. क्षेत्ररक्षक दूर होते परंतु झेलवर जायला हरकत नव्हती, कारण ही विकेट मिळाली ना तरच तुम्ही जिंकू शकता. विकेट हा एकमेव आधार घेऊन मात्र तुम्हाला मैदानामध्ये लढावं लागेल, कारण धावा फार मोठ्या नाहीयेत तुमच्या टीमनं उभारलेल्या. त्यामुळे जिंकायचं असेल तर तुम्हाला त्या सिंगल डबल सेव्ह करण्यापेक्षा विकेट्सवरच लक्ष केंद्रित करावं लागेल. रिव्हर्स स्वीपचा फटका यावेळी स्विच केलं होतं अजयनं, परंतु चेंडू कनेक्टेड झाला नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी रोशन भोईर कडून. दोन षटकारांचा मार झाल्यानंतर चांगले कमबॅक पाहायला मिळाले. धावसंख्या आतापर्यंत 23 आहे. 42 धावा करायच्या टोटल या मॅच मध्ये. पाहूया काय घडतंय. चांगला चेंडू यावेळी ऑर करून घेतला मी तर म्हणेन. अगदी जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता. थोडासा फुटवर्क दाखवला असता तर कदाचित कनेक्ट झाला असता अजयचा हा फटका, परंतु फ्लायटेड डिलिव्हरीनं मात्र या ठिकाणी चकवलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर दीपक एंटरप्राइज सोवी 11 खानावले संघाची धावसंख्या 2 गडी बाद 23 धावा, म्हणजेच काय येणारे 12 चेंडू आणि गरज आहे ती 19 धावांची. विजय मुकादमवर सगळ्यांचं लक्ष मात्र लागले. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये ऐकूया पुन्हा एकदा DJ SDCच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. ते लव बाईट केक शॉपचे ओनर आदितजी पाटील साहेब कोखे यांचे या ठिकाणी स्वागत केलं जाईल. तर आदितजी आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. चाळीसगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून हा सन्मान आपण करतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आणि या प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी सुद्धा त्यांनी कुपन्स दिलेत या स्पर्धेमध्ये. चाळीसगाव प्रीमियर लीगमध्ये त्यांचं मोलाचं योगदान लाभलंय, तर सन्मान केला जाईल. अपील पहा. तिसऱ्या पंचांची मदत मात्र घेतली जाते स्टंपिंगसाठी. अंपायर तर आदितजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. लव बाईट केक शॉप प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी त्यांच्याकडून केक देण्यात येतोय. कुपन्स प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी. वाडा ग्रुप बोरले यांच्या वतीने सुद्धा कोल्ड्रिंक्स आहे. तर फलंदाज बाद आहे. साऊथ इथे मात्र आणखीन एक मोठा हादरा सहन करावा लागेल. तो दीपक एंटरप्राइज V11 खानावले टीमसाठी आदितजी पाटील यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वागत आहे आदितजी
आपलं चांगले यष्टीरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. दीपक कुरंगळे होते पाठीमागे नारपोली गावचे, परंतु एका पाठोपाठ एक विकेट्स हेच करावं लागेल. या मॅचमध्ये प्रेशर टाकावं लागेल. अजूनही मॅच मात्र जिंकता येऊ शकणारी आहे, कारण विजय मुकादमनं जे दुसरं षटक टाकलंय ना ते कमालीचं, आणि असंच एखादं षटक पाहायला मिळालं तर इथून मात्र पुनरागमन निश्चित असेल. डावखुऱ्याच्या गोलंदाजाला मात्र फलंदाजाला पाठवण्यात आलंय. डावखुऱ्याच्या गोलंदाजासमोर पाहूया विजय मुकादम थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र यष्टीरक्षकाच्या हातामधून बॉल निसटलाय. पहा फाईन लेगकडे जात असताना इथे चान्स आहे. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल. आणखीन एक हादरा इथे बसला. लेग बायच्या स्वरूपात धाव मात्र मिळेल, परंतु महत्वपूर्ण विकेट मात्र गमावले. नाहक गडी गमावला या ठिकाणी खानावले टीमनं. खरं तर इथे एकच धाव घेतली असती तरी चाललं असतं. अजय पाटील स्ट्राईकला आला असता, परंतु हे कळलंच नाही अजय पाटीलला स्ट्राईक का नको होती. हा थोडासा पडलेला प्रश्न प्रेक्षकांना सुद्धा सतावत असेल. सगळेजण हेच म्हणत असतील अजयनं स्ट्राईक घ्यायला हवी होती, विकेट सुद्धा वाचली असती या ठिकाणी. नवीन बॅटर जो आला होता अदीप पाटील, त्याला सुद्धा जीवनदान मिळालं असतं, तो सुद्धा खेळपट्टीवर थांबला असता. परंतु एक एक विकेट नंतर प्रेशर मात्र बनवत चाललाय खरं तर स्वतःहून दीपक एंटरप्राइजेस. OV11 खानावले नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतात. अजय नाईक, दोनही अजय आहेत. नावामध्ये जय आहे दोघांच्या. जय साकारतील का? ओ फुलटॉस बॉल समोर आडव्या बॅटनं मिड विकेटला झेल घेतल्यानंतर सोडलाय. या चुका तुम्हाला पराभवाचं कारण ठरू शकतील. अगोदरच फार मोठी इन्व्हेस्टमेंट नाही आपल्या बॅटरची, आणि असं असताना मी अगोदरच म्हणालो होतो क्षेत्ररक्षकांची साथ, एक साथ आहे ना, क्षेत्ररक्षकांची एक साथ जर मिळाली तरच ही मॅच जिंकता येऊ शकते. आणि ते सोप्पा झेल त्या ठिकाणी सोडलाय. नॉट एक्सपेक्टेड. मोहपेचे खेळाडू आहेत प्रेमजित पवार, हे बिलकुल आणि चांगले खेळाडू सुद्धा आहेत. आणि मॅच एवढा क्रुशियल मुवमेंटला आहे. क्षेत्ररक्षण खराब. स्लोवर वन यावेळेस मात्र लवकर पीक केला आणि बॉलला पाठवलंय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या वरतून ठोकलाय. अजयच्या बॅट मधून षटकार. आठ चेंडू आता मात्र 11 धावांची गरज आहे. षटकार. आता झेल घेतला असता तर स्ट्राईक मिळाली नसती, स्ट्राईक मिळाली नसती तर मात्र षटकार आला नसता. हेच आता मात्र जर तर आता डोक्यामध्ये सुरू असेल ते एक साथ मित्रांची सगळ्या सपोर्टरच्या मनामध्ये सुद्धा, तर या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या मात्र मॅच बनवत असतात. आणि ज्या लो स्कोरिंग मॅचेस असतात त्याच्यामध्ये मात्र लक्ष ठेवावं लागतं क्षेत्ररक्षकांना. विजय मुकादम हो फ्रंट फुटला आले होते. यावेळेस मात्र चांगला ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, साइड स्क्रीनवर जाऊन चेंडू आदळलाय. अजय पाटील कॅप्टनच्या बॅट मधून येतोय एक खणखणीत असा चौकार. सात चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 7च पाहिजेत. इकडे एक साथ मित्रांची आता मात्र थोडस टेन्शन आलंय. गोलंदाज विजयचा आणखीन एक फुल टॉस ऑन साइडला वळवलाय मिड विकेटला. इथे खराब क्षेत्ररक्षण. दबाव पहा किती आहे मॅच मध्ये. आज मात्र दिवस नाहीये कदाचित. दिनेश पाटील सुद्धा थोडस नाराज असतील प्रेमजीतचा परफॉर्मन्स पाहून, कारण इथे आणखीन एक धाव दिली. 2 धावा मात्र मिळाल्या. धावा 2 धावेनं मात्र टोटल पुढे सरकेल. आज जे प्रेशर होतं मगासपासून तोच विचार करत होता. एकदा झेल सुटला सोडून द्यायचं असतं. पुढच्या चेंडूवर मात्र आपल्याला चांगलं काय करता येईल हे पाहावं लागतं खेळाडूंना, कारण तोच टेन्शन जर डोक्यामध्ये घेतला
तर तुम्हाला खेळ उंचावता येणं शक्य होणार नाहीये. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 37 धावा. येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी अवघ्या 5 धावांची आवश्यकता. वाडीला जी गायकर आपण यावं मंचावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. जाऊया शेवटच्या षटकासाठी. 6 चेंडू शिल्लक, 5 धावांची गरज आहे. इथे मात्र एखादा मॅजिकल स्पेल गोलंदाज हाताळेल का? लास्ट ओव्हर. हॅलो. तर यानंतर विनर असा सामना असेल. दीपक सर, मी आजोली संघाच्या संघनायकाला विनंती करी आपण टॉस बॉक्स मध्ये या. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला, स्ट्रेट आउटचा फटका. लॉंग ऑनचा फिल्डर वेगानं समोर आलाय साइड स्क्रीनच्या आणि त्यानंतर पत्र मिळालेली सिंगल. एकेरी धावसंख्या 1 पुढे जाईल. प्रदीप पडवळकडे चेंडू सोपवला. धावा डिफेंड करायचे. तिथून मात्र शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती 4 धावांची. 4 करायच्या आहेत. मॅच जिंकायची असेल तर इथून मात्र मोठा अडथळा अजय पाटीलला मात्र दूर करावा लागेल. यस, तिसऱ्या पंचाची मदत मात्र घेतली जाते. या ठिकाणी गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय आणि तिसरे पंच नियुक्त केले जातील. चला ऑन स्क्रीन पाहतात अंपायर. आणि इथे मात्र जॉन चेकन लागलाय मोठा हादरा. कॅप्टन डिपार्ट. अजय पाटील मैदानाच्या बाहेर. 1-7 मित्रांची टीम लढते कमी धावसंख्येमध्ये. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 धावांची गरज आहे. कमालीचा परफॉर्मन्स मात्र दिला या टीमनं. आता थोडासा घाम फुटला असेल खानावले टीमला. क्षणाला मात्र कॅप्टनची विकेट काढले. ती गोलंदाज प्रदीप पडवळनं या मॅच मध्ये रंग भरलेत. एक रोमहर्षक सामना मात्र पाहायला मिळते. 42 धावांचं लक्ष आहे फक्त आणि त्याच्यासाठी मात्र घाम गाळावा लागलाय. तो दीपक एंटरप्राइजेस OV11 खानावले या संघाला सहजासहजी नाही सोपं राहील आता मात्र आव्हान. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नेट नंबर 7 पंकज पाटील. समोर प्रदीप पडवळ. जोरदार अपील लेग बिफोर द विकेटची अपील मात्र नाकारले. बॉल पहा पॉइंट कडेच निघालाय. सिंगल मिळाली. आता मात्र लेग बायचा इशारा येतोय पंचांचा. 1 धाव इथे या सिच्युएशनला धाव कशीही मिळू द्या खानावले टीमसाठी मात्र ती फार महत्वाची असणार आहे. चेंडू बाकी आहेत ते 3 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 3 धावांची. 3 बॉल 3 रन्स टू विन. बॉल टू बॉल इक्वेशन. पडवळचा हा बॉल पोहोचवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून. विजयी षटकार. सामना फिनिश. जिंकलाय दीपक एंटरप्राइजेस OV11 खानावले संघ. पहिला विजय चाळीसगाव प्रीमियर लीग मधला नोंदवत असताना अभिनंदन टीम खानावले. आणि त्याचप्रमाणे 1-7 मित्रांची तुमचं सुद्धा अभिनंदन. खूप मोठा संघर्ष मात्र केला या मॅच मध्ये. चांगला खेळ राहिलाय. पुढच्या मॅच साठी मात्र तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच दीपक सर. विनिंग टीमचे कॅप्टन आपण लगेच या. टीम खानावले विनर अशी मॅच होणार आहे. आणि मॅन ऑफ द मॅच असेल 1 षटक टाकलं 15 धावा देताना 2 विकेट्स आणि महत्वपूर्ण इनिंग्स मात्र साकारली. 9 बॉल मध्ये येऊन 26 धावा ठोकल्या. कॅप्टन